नमस्कार मित्रांनो, काय मग कसं काय एकदम मजेत ना। आणि सर्वांनाच माहिती आहे की पाऊस खूप जोरदार पडतोय आणि अशा पावसामध्ये जर कसला आनंद घ्यायचा असेल तर तो मस्त मस्त गरम गरम कांदा भजीचा घ्या। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आज आपण बनवणार आहोत एकदम गरमागरम आणि कुरकुरीत कांदा भजी। तर चला वेळ काय घालवतायत, जाऊया रेसिपीकडे। तर सर्वात पहिला आपण इकडे 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे। त्यांना असं बारीक 2 फोड करून घ्यायचे आहेत, कटिंग करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरची एकदम बारीक बारीक कटिंग करून जसं आपण सिंगल कांदा कापतो आपण मच्छीमध्ये टाकण्यासाठी वगैरे, तसंच आपल्याला एकदम बारीक बारीक याला कटिंग करून घ्यायचं आहे। एकदम पण बारीक नाही, वन साईड बारीक करतो ना, हे बघा असं आपल्याला कांदा बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इकडे एक टोप घेतो आहे, त्याच्यामध्ये बघा मी आता कांदा असा चांगला हाताने म्हणजे थोडंसं प्रेशर द्या त्याला, थोडंसं जोर लावून त्याला असं चांगलं तुम्ही कटिंग तर करून घेतलेलं असते, पण कांदा एकमेकांना चिटकलेला असतो। तर आपण आता असं मस्तपैकी सेपरेट करून घेतोय। कांदा इकडे सेपरेट करून झाला आहे, त्याच्यावर हळद टाकतोय, अंदाजाने हळद घेतलेली आहे। थोडासा मसाला टाकतोय, मसाला थोडासा तुम्ही जास्तही टाकू शकतात। मीठ टाकतोय, मीठ इकडे मी थोडं थोडं करत 2 चमचे घेतोय एक अंदाजानुसार, जास्त खारट व्हायला नको म्हणून। त्यानंतर मी इकडे जिरं टाकतोय, आपल्याला थोडासा ओवासुद्धा टाकायचा आहे, तर मी आता ओवा घेतो आहे। ओवा आपल्याला असं चांगला हाताने असं कूच करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला थोडा चांगला असा प्रेस करून आणि मग असं तुम्हाला चांगला घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण कोथिंबीर बारीक कटिंग करून घेतली आहे, कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत थोडंसं, हे इकडे मी तांदळाचं थोडंसं पीठ टाकतो आहे। त्याच्यानंतर आपण बेसन टाकणार आहोत, तर हे बेसन घेतलेलं आहे मी, बेसनसुद्धा आपण टाकून घेऊया। आता आपल्याला याला चांगलं सुकं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। तर सर्वात पहिलं चांगलं असं सुक्या हाताने चांगलं एकदम मिक्स करूया, म्हणजे काय होईल, जे मसाले आहेत ना ते चांगले सगळ्यांना मिक्स होतील। जर आपण आत्ता पाणी टाकलं असतं तर मसाले एक साईडलाच राहिले असते, त्यासाठी असं चांगलं मिक्स करून घ्या। आता याच्यानंतर आपण एका वाटीत पाणी घेणार आहोत आणि चांगलं पाणीचं थोडं थोडं पहिला टाकून बघणार आहोत, कारण जास्तही पातळ नाही झालं पाहिजे। आता चांगलं आपण हे असं मिक्स करून घेऊया, चांगलं मळून घ्या। त्यानंतर तुम्हाला कळेलच आपल्याला जाड ठेवायचं आहे, आपल्याला पातळ नाही करायचं आहे। त्याच्यामुळे आपण पाणी कमी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकतात एकदम छान झालेलं आहे आणि एकदम जाड झालेलं आहे, पातळ नाही झालेलं आहे। तर आपल्याला बेसन असं जाडच ठेवायचं आहे, हे बघा। आता हे आपल्याला तेलावर घालायचं आहे। तर चला मित्रांनो, तिकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकतोय। तेलसुद्धा मी एक अंदाजाने घेतो आहे, कमी जास्त तुमच्यावर आहे, पण मी एक पकडा ना, एक कढईच्या अर्ध्यापर्यंत मी तेल घेतलेलं आहे। तुम्ही जास्तही घेऊ शकतात, कमी घेऊ शकतात, तेलाचा वापर कमी करा। आता इकडे आपण जे कालवून घेतलं होतं सगळं बेसन वगैरे, हे बघा ते आपलं छान इकडे झालेलं आहे सर्व आता मिक्स करून। आता आपण एक एक करून भजी काढायला स्टार्ट करूया। तर तेलसुद्धा इकडे छान गरम झालेलं आहे। आता आपण एक एक करून सर्व असं मस्तपैकी भजी तेलावर फ्राय करायला सोडून देऊया। थोडी भजीची साईज आहे ना ती मी मोठी ठेवलेली आहे, तुम्हाला पकोडे लहान करायचे तुम्ही लहानही करू शकतात, मी मोठे ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे इकडे 4 ते 5च बसतील कढईमध्ये। आपण हे काढून झाल्यानंतर परत बाकीचे पकोडे आपण तळायला टाकूया। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, व्हिडिओ लास्टपर्यंत बघितली तर तुम्हाला खरंच मजा येईल। आणि तेवढंच नाही तर आपण याच्यामध्ये मिरच्यासुद्धा फ्राय करणार आहोत, कारण भजीसोबत मिरची तर पाहिजेच आणि मिरची नसेल तर पावसामध्ये आनंद काय घेणार। म्हणून सांगतो मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण बघतील तर व्हिडिओ पण आवडेल आणि कशी रेसिपी पूर्ण बनवायची हेही तुम्हाला समजेल। तर आता आपण भजीला पलटून घेऊया, एका साईडने चांगली शिजलेली आहे आणि तुम्हाला असं हळूहळू करून भजीला सेपरेट करायचं आहे, कारण काय ते आपण जेव्हा भजी सोडतो तेलामध्ये तेव्हा ते बेसन एकमेकांना चिटकते, तर भजी चिटकलेले असतात, तशा मी सेपरेट करून घेतो आहे आणि छान पलटून घेतो आहे। तुम्ही बघू शकतात भजीला एक साईडने असा लालसर कलर यायला स्टार्ट झालेला आहे। तर आपल्याला भजी एकदम कुरकुरीत बनवायचे मित्रांनो, त्याच्यासाठी आपण थोडा वेळ जास्त फ्राय करत ठेवूया, तरच ती कुरकुरीत होईल, नाही तर ते आतमध्ये चांगलं शिजणार नाही। म्हणून याला जेवढं छान शिजवता येईल तेवढे पकोडे छान शिजवून घ्या। आणि तुम्ही बघू शकता आता आपण असं पलटून घेतल्यानंतर मस्त कलर आलेला एक साईडने, दुसऱ्या साईडने पण असाच कलर आला की आपण भजीला काढून घेऊया। तर आता थोडा वेळ आपण फ्राय करत ठेवूया। आता भजीला छान कलर आलेला आहे दोन्ही साईडने आणि आपली भजी इकडे रेडी आहे मित्रांनो। तर आपण ही काढून घेणार आहोत, मी गॅससुद्धा इकडे स्लो केलेला आहे
आता आपण ही भजी काढून घेऊया। ही भजी काढून झाल्यानंतर आपल्याकडे ऑलरेडी अजून आपण कालवलेली आहे भजी सगळं, तर ती आपण तेलावर सोडणार आहोत। तर सगळ्यात पहिलं आपल्याला ही काढून चांगली प्लेटमध्ये साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण दुसरी भजी सोडूया तेलावर। तर छान कलर आलेला आहे, भजीसुद्धा एकदम कुरकुरीत झालेली आहे। तुम्हाला कुठेही हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे, घरीच मस्त कांदा भजी बनवा, पावसाचा आनंद घ्या आणि एकदम हायजीन वस्तू खायला शिका। म्हणून सांगतो मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघत जा। व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायच्या असतील त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी नक्की रेसिपी घेऊन येईन। तर आता आपण बाकीची भजीसुद्धा तेलात सोडून घेतो आहे आणि भजी आपली पूर्ण झाली रेडी मित्रांनो, मग आपण याच्यावर मिरच्या फ्राय करणार आहोत। त्या पण कशा तेही मी तुम्हाला दाखवतो। तर तोपर्यंत आपण आता या भज्या चांगल्या बनवून घेऊया आणि त्यानंतर आपण मस्त त्याचा आनंद घेऊया। तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघितलं तर नक्की रेसिपी तुम्हाला पूर्ण समजेल। व्हिडिओ अर्ध्यात स्किप करून जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या फॅमिलीमध्ये मित्रांना पण ही व्हिडिओ नक्की शेअर करा। आता आपल्याला ही भजीसुद्धा अशी आपण पलटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता एका साईडने कलर आलेला आहे। तर आपण दुसऱ्या साईडने छान ती कडक झाली पाहिजे म्हणून आपण ती तेलावर आता पलटून घेतो आहे। तुम्ही जेवढी भजी पलटत राहतील तेवढी ती छान शिजत राहील दोन्ही साईडने, म्हणजे ती एका साईडला जास्त शिजून एका साईडला कच्ची नाही राहणार। त्यासाठी आपण मिनटाला ती अशी पलटून घेतो आहे। कारण कसं असते, जे हॉटेलमध्ये कढई असतात ना त्या खूप मोठ्या असतात, त्याच्यामुळे त्याच्यात तेलसुद्धा जास्त असते। तर ती जी भजी आहे ती पूर्णपणे त्याच्यात डीप होते, पण हॉटेलमधलं तेल हे प्रत्येक टायमाला चेंज केलं जात नाही, तेच तुम्हाला डबल त्याच तेलामध्ये फ्राय करून दिलं जाते। म्हणून आपलं घरचं तेल हे हायजीन असते, म्हणून तुम्ही कोणतीही रेसिपी घरी बनवायला शिका। तर मित्रांनो, आपली भजी आता इकडे पूर्ण रेडी आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तर आता आपण मिरच्या फ्राय करायला सोडूया। तर सर्वात पहिला मी इकडे मिरच्या घेतलेल्या आहेत कच्च्या, त्या अशा तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया। आणि मिरचीचं जेव्हा मिरची आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा ती थोडीशी जास्त तेलामध्ये गेल्यानंतर रिॲक्ट करते, तर अंगावर तेल उडू शकते। म्हणून तेल असं चांगलं हलवत राहा, बाहेर काढत राहा, म्हणजे अंगावर तेल नाही उडणार। थोडी काळजीपूर्वक करा। तर मिरच्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत आणि आपली प्लेटसुद्धा रेडी झालेली आहे। तर चला एक भजी घेऊया आणि खाऊन बघूया। तर मित्रांनो, भजी एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान शिजलेली सुद्धा आहे। व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आजसाठी एवढंच, नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून छान रेसिपी घेऊन येईन। चला मित्रांनो, बाय बाय।